किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्या नकोदेचे. आनंद
असताना मी माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित पालक वर्गाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या, पुढे येऊन आसनस्थ व्हावे. सन्माननीय मार्था अक्का आणि त्यांच्या सोबतचा समूह एक गीत गायन करेन आणि मग आपण पुढे वचनाकडे वळूया. सुंदरशा या गीताच्या द्वारे गृहसनाचं जे आपण महत्व आहे ते समजून घेतलेलं आहे आणि हे गृहसनाचं महत्व आपल्याला समजलेलं असताना परमेश्वराला धन्यवाद देऊया. दिनांक 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 चा हा आपला गृहसन सुरू झालेला आहे. आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते नीतिसूत्रेच्या 24व्या अध्यायाचं 3रं आणि 4थं वचन आहे. सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्यात सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. प्रियजन हो, गृहसनाची ही पहिली सभा आहे आणि या पहिल्या सभेला आपण सुरुवात अतिशय सुमधुर गीतांच्या द्वारे केलेली असताना परमेश्वराला
धन्यवाद देऊया, कारण की गृहाचं जे महत्व आहे, कुटुंबाचं जे महत्व आहे, हे कुटुंबाचं आणि गृहाचं महत्व आपण सगळे जाणून आहोत. आणि म्हणून आज पहिल्या सभेला देवाच्या पवित्र वचनातून बोलत असताना एका वेगळ्या पद्धतीने जुन्या करारातून, गणनाच्या पुस्तकातून, 23व्या अध्यायातून काही निर्णायक तत्व मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छितो. गणनाचं पुस्तक अध्याय 23, या 23व्या अध्यायाकडे बघत असता आता आपण सर्वच वचन वाचणार नाही, परंतु त्यामध्ये जो मतितार्थ आहे त्या सगळ्या वचनांचा तो येण्याप्रमाणे आहे की इस्रायल हे जे आहे ते एक कुटुंब असं बाहेर निघालेलं आहे. आणि गणनाच्या या 23व्या अध्यायामध्ये आम्हाला ती गोष्ट जाणवते की कशा पद्धतीने हे लोक बाहेर निघाले, मिस्राच्या गुलामगिरीतून बाहेर निघाले, आणि बाहेर निघाल्यानंतर त्यांच्यावरती वेगवेगळे संकट आले. आणि अशा संकटामध्ये हे लोक देवावर कसे विसंबून राहिले आणि देवाने त्यांना ज्या पद्धतीने सांभाळलं ते सांगितलेलं आहे. गृहसनामध्ये आपण कुटुंबाविषयी ऐकतो, घरांविषयी ऐकतो, खूप सारे शास्त्र भाग आहेत की ज्यावरून आम्हाला आमच्या कुटुंबाचं महत्व कळत असतं. परंतु आज जुन्या करारातल्या देवाचा जो दृष्टिकोन आहे कुटुंबाकडे बघण्याचा, तो फक्त आपल्या समोर ठेवून त्या मागचा जो आशीर्वाद आहे तो आपण सगळे वाटून घेऊया. इस्रायली लोकांना देवाने घराणं असं सुद्धा म्हटलेलं आहे. माझं इस्रायल घराणं. याकोबाच्या द्वारे देवाने एक राष्ट्र निर्माण केलं आणि याकोबाला इस्रायल हे नाव देण्यात आलं. आणि त्याला म्हटलं की मी जे घराणं आहे ते घराणं स्थापित करेन. अब्रामालाही म्हटलं की मी तुझं घराणं स्थापित करेन. इसाकाला म्हटलं मी तुझं घराणं स्थापित करेन. पुढे जाऊन याकोबाला देवाने म्हटलं की मी तुझं घराणं स्थापन करेन. त्याचं नाव याकोब होतं, त्याला पुढे इस्रायल या नावाने ओळखलं गेलं. या भूतलावरती परमेश्वराने आम्हाला एक कुटुंब, एक घराणं असं निर्माण केलेलं आहे. जर आपण एफेसकरास पत्रामध्ये जाल, 5व्या अध्यायाचं वाचन कराल, तर घरामध्ये पती आणि पत्नी व लेकर यांचं कशा प्रकारे संगोपन व्हावं, पती पत्नी आणि लेकर हे कशा पद्धतीने असावे. जसं की पतींनो आपल्या पत्नीवर प्रीती करा आणि पत्नींनो आपल्या पतीची भीड राखा किंवा त्यांना सन्मान द्या. बापांनो आपल्या मुलास चिरडीस आणू नका आणि मुलांनो तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा. हे शास्त्र भाग आम्हाला हे दाखवतात की घराचं आणि कुटुंबाचं महत्व किती मोठं असं आहे. या दिवसांमध्ये पवित्र शास्त्राकडे बघण्याचा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन बदलत आहे, कारण आपण सखोल पद्धतीने पवित्र शास्त्र वाचत आहोत. घराबद्दल ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जगिक पद्धतीच्या असतील, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला एक फार सुंदर संकल्पना देतं. किंवा हे जे आमचं घर आहे, आमचं जे कुटुंब आहे, या कुटुंबाला बांधण्यासाठी, या कुटुंबाला मजबूत करण्यासाठी, जसं स्तोत्र 127 मध्ये म्हटलंय, परमेश्वर जर घर बांधत नाही तर घर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. मग परमेश्वर कसं घर बांधतो, तर पहिला मुद्दा 23व्या अध्यायाच्या या 9व्या वचनामध्ये आहे. कृपा करून 9वं वचन बघा. डोंगर माथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहे, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे. पहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणित नाही. आता या ठिकाणी हे जे राष्ट्र म्हटलेलं आहे ते एक घराणं आहे, एक कुटुंब आहे. आणि या 9व्या वचनाकडे बारकाईने बघा, त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. देव ज्या वेळेला एका घराकडे बघतो त्यावेळेला देव त्या घराकडे कोणत्या दृष्टीने बघतो, तर बघा, पहिली गोष्ट, माझ्या दृष्टीस पडत आहे, मी त्यांना पाहत आहे, हे अलिप्त राहणारे आहेत आणि अन्य राष्ट्रांमध्ये मी त्यांना गणत नाही. बघा, फार मार्मिक गोष्ट, देव आमच्या घराकडे बघतो. देव ज्या वेळेला ह्या याकोबाच्या घराण्याकडे बघतो त्यावेळेला याकोबाच्या या घराण्याकडे बघत असताना देव म्हणतो की माझ्या दृष्टीस पडत आहे. डोंगर माथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहे.
याचा अर्थ देव तुमच्या आणि माझ्या घराकडे बघतो. खूप साऱ्या वेळेला असं वाटतं की माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी पार पाडत आहे, माझ्या कुटुंबाच्या गरजा मी पार पाडत आहे, माझ्या कुटुंबासाठी मी मेहनत करत आहे. पण नाही प्रियांनो, देव या ठिकाणी एका राष्ट्राकडे बघत असताना एका व्यक्तीच्या मुलांकडे सुद्धा बघतोय. याकोबापासून जे 12 राष्ट्र पुढे निर्माण झाले, जे 12 वंश निर्माण झाले, ते घरानं जणू काय देवाने याकोबाचं स्थापित केलं. जे शपथ देवाने अब्रामाशी वाहिलेली होती, जो करार देवाने अब्रामाशी केला होता, तो इसाका बरोबर आणि तोच पुढे याकोबा बरोबर पूर्ण झाला. आणि देव ज्या वेळेला एका घराण्याकडे बघतो, याकोब नावाच्या या मनुष्याच्या घराण्याकडे बघतो, त्यावेळेला देव हे बघतो की देवाची दृष्टी त्या कुटुंबावरती आहे, देवाचं लक्ष त्या कुटुंबावरती आहे. एक रेफरन्स म्हणून आपण स्तोत्र संहिता याचा 11वा अध्याय आणि वचन 4 हे वाचू. मी आपणासाठी वाचतो. स्तोत्र संहिता अध्याय 11 आणि वचन 4, त्यामध्ये जे म्हटलेलं आहे ते येण्याप्रमाणे: परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. आपला मूळ शास्त्र भाग गणनाचा 23वा अध्याय असणार आहे. परंतु त्यामधली पहिली गोष्ट ही आहे की देव आमच्या कुटुंबासाठी काय करतो, तर पहिली गोष्ट, देव आमच्या कुटुंबांना पाहतो, देव आमच्या घराला पाहतो, देव आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो. आणि कशा प्रकारे पाहतो? राजस्थानामध्ये स्वर्गात तो सिंहासनावर आहे आणि त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. आजमावणं म्हणजे परीक्षा करणं, आजमावणं म्हणजे त्या व्यक्तीला कसास लावणं. खूप साऱ्या वेळेला कुटुंब संकटांमधून जात असतात. खूप साऱ्या वेळेला आमची घरं आणि घरातले लोक हे वेगवेगळ्या आजार प्रसंगातून जात असतात, संकट आणि समस्येतून जात असतात. प्रियांनो, त्याच्या मागे कारण काय आहे? त्याच्या मागे कारण हे आहे की देव तुम्हाला आणि मला आजमावत आहे, किंवा देव तुम्हाला आणि मला पारखत आहे. देवाची दृष्टी तुमच्या आणि माझ्या कुटुंबाकडे आहे, ते कदापि ते दूर होऊ शकत नाही. आणि याच्यासाठी एक उदाहरण फार सुंदर जुन्या करारामध्ये आहे. जर आपण पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि 13वा वचन वाचलं तर ते फार सुंदर आहे. पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि वचन 13 ते असं म्हणतं: मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरलं नाही. आता बघा, देव एलीच्या कुटुंबाकडे बघत आहे. जसं मी अगोदर म्हटलं की देव आमच्या कुटुंबाकडे बघतो. जसं गणनाच्या 23व्या अध्यायाच्या या 9व्या वचनामध्ये आहे की देव काय करतो की आपल्या पवित्र डोंगरावरून आमच्यावरती तो दृष्टी ठेवतो, आमच्या कुटुंबावर दृष्टी ठेवतो. मग देवाने कोणावर दृष्टी ठेवली? तर देवाने सर्वात प्रथम एक उदाहरण आपल्याला सांगतो. एली याजक होता आणि हा एली याजक इस्रायलाची प्रजा सांभाळत होता. पण एली याजकाचे 2 मुलं हे अधम होते, हट्टी होते आणि अतिशय वाईट कृत्य करणारे होते. एकाचं नाव होतं हफनी आणि दुसऱ्याचं नाव होतं फिनहास. हफनी आणि फिनहास हे दोघं जे मुलं होते ते कोणी अर्पण घेऊन आलं तर त्याच्यातला मांसाचा तुकडा बाजूला काढून घेत होते. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणीच्या दासी काम करत असत, मंदिराच्या कामासाठी असत, त्यांच्यासोबत ते कर्म करीत असत. आणि देवाच्या दृष्टीने ही गोष्टी देवाला बिलकुल आवडली नाही. आणि देवाने ह्या गोष्टी संदर्भाने शमूएल जो लहान बालक होता त्याच्याशी गोष्टी केल्या. ज्या वेळेला शमूएल झोपलेला होता, देवाने त्याला 3दा हाक मारली. एली याजकाने त्याला सकाळी विचारलं की देवाने तुला काय सांगितलं? मग देवाने काय सांगितलं ते या 13व्या वचनात आहे. देवाने शमूएलाला एलीच्या मुलांकडे बघून काय सांगितलं? बघा, आपल्या कुटुंबावर देवाची दृष्टी असते. आणि आपल्या कुटुंबावर कशी देवाची दृष्टी असते? मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन. हे देवाचे शब्द आहे प्रियांनो. कोणाबद्दल? एली याजकाबद्दल. एलीचा मुद्दा काय साधा सुद्धा नव्हता. एलीचं स्थान काय समाजातलं साधं सुद्धा नव्हतं.
संपूर्ण इस्रायली प्रजेचा तो याजक होता. आणि एका याजकाच्या घराबद्दल देवाचे शब्द काय आहे? मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपत्य करेन. परिपत्य करणं म्हणजे संपून टाकणं, नाश करणं, संपवणं. आणि कसं? कायमचं. कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही. आई वडील म्हणून, घरातले वडील लोक म्हणून आपल्या लेकरांना जर आपण आवरलं नाही तर एली याजकाचं उदाहरण आज सायंकाळी तुमच्या आणि माझ्या संगती बोलत आहे प्रियानो. जसं मी म्हटलं की इस्रायल एक घराणं आहे आणि या इस्रायल घराण्याकडे देवाची दृष्टी आहे. आणि देवाची दृष्टी त्यांच्याकडे असताना उदाहरणादाखल एलीचं उदाहरण आपण बघत आहोत. एलीचे मुलं अधम वागत होते ही गोष्ट त्याला माहिती होती. परंतु आपले मुलं, एलीचे जे मुलं होते, एली याजकाचे हफनी आणि फिनहास, हे मुलं त्याला दटावत, त्याला रागवत असतील, त्याला बोलत असतील. त्यांच्या भीतीपोटी तो त्यांच्या मुलांना त्या काय चुकत आहे, मुलांच्या चुका दाखवण्यापासून त्या एली याजकाने स्वतःला आवरलं. पण देवाची दृष्टी त्याच्या घरावर होती, देवाची नजर त्याच्या घरावर होती. देव त्यांना बघत होता, त्याच्या कुटुंबाला देवाचं सारं लक्ष होतं. आणि नंतर काय झालं? पुढचे अध्याय तुम्ही वाचाल तर मग खालच्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायापासून तुम्ही पुढे पुढे जाल तर असं दिसतं की हे दोघं पुत्र मरण पावले. एली याजकाचे पुत्र मरण पावले. कोष जो होता, मंदिराचा कोष, तो सुद्धा निघून गेला होता. आणि ही बातमी ज्या वेळेला एलीने ऐकली त्यावेळेला तो पडला. आणि तो पडला आणि त्याची मान मोडली आणि तो मरण पावला. काही कॉमेंट्रेटर असं म्हणतात की तो मरण पावला, तो इतका स्थूल झाला होता, इतका स्थूल झाला होता की त्याच्या वजनाचा, शरीराचा भार त्याला सांभाळता येत नव्हता. आणि म्हणून मानच एवढी नाजूक होती त्याच्या शरीराची की तो पडल्यानंतर त्याची मान आवळली आणि मान आवळून तो मरण पावला. प्रियजन हो, सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. देव आमच्या कुटुंबाकडे बघतो आणि आमच्या कुटुंबाकडे तो पाहत आहे. त्याचं लक्ष आमच्या कुटुंबाकडे आहे. बरं, आता एलीचा विषय निघालेला आहे तर एली याजकाची गोष्ट आम्हाला हन्ना या महिलेच्या गोष्टीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एल्काना नावाचा व्यक्ती, ज्याला हन्ना आणि पनिन्ना नावाच्या पत्नी होत्या, त्यापैकी हन्नेला बाळ होत नव्हतं. आणि मग ते दरवर्षी मंदिरी जात असत. त्यावेळेला हन्ना मंदिरात जाते, देवाची प्रार्थना करते. एली याजक तिला म्हणतो की देवाकडे जी मागणं तू मागत आहे, देव ते तुला देणार आहे. आणि मग शमूएल बाळाचा जन्म होतो आणि शमूएलाला एली याजकाच्या सोबत याजकीय काम करण्यासाठी हन्ना सोडून जाते. आता बघा, हन्नेच्या आणि एल्कानाच्या घराकडे देव बघत आहे. एली याजक जो याजक असताना त्याची मुलं अधम निघाले. एल्काना आणि त्याची पत्नी हन्ना हे देवभिरू असताना, देवाचं भय बाळगत असताना त्यांचा मुलगा इस्रायलाचा पहिला असा शास्ता निघाला, पहिला असा संदेष्टा निघाला की जो संदेष्टा ज्याने दाविदाला अभिषेक केला, ज्याने शौलाला अभिषेक केला, ज्या शमूएल संदेष्टाने अद्भुत सेवा देवाच्या राज्यामध्ये केली. प्रियानो, बघा, या दोन कुटुंबाकडे देवाची दृष्टी आहे. पहिल्या कुटुंबातली मुलं वाईट वागत होती म्हणून एलीने त्यांना समजावलं नाही. पण दुसऱ्या कुटुंबामध्ये, एल्कानाच्या कुटुंबामध्ये, त्या मुलाला त्यांनी देवाला अर्पण करून टाकलं, देवाच्या सेवेसाठी देऊन टाकलं. आणि देवाची सेवा त्या शमूएल याजकाच्या द्वारे, शमूएल जो छोटा बाळ होता त्याच्या संगती देव बोलला आणि त्याच्या घराण्याला देवाने स्थापित केलं. देवाने त्या कुटुंबाकडे पाहिलं आणि त्या पुत्राला देवाने आशीर्वादित केलं. देव आपल्याकडे पाहिल तर आम्हाला काय दिसेल? देवाला आमच्या कुटुंबाकडे देवाने पाहिलं तर, आमच्या लेकरांकडे देवाने पाहिलं तर. ही दोन उदाहरणं लक्षात घ्या प्रियांनो. जसं आपला मूळ शास्त्र भाग आहे गणनाचा 23वा अध्याय वचन 9 आपण बघत आहोत. त्या वचन 9 मध्ये काय म्हटलेलं आहे की माझ्या दृष्टीस पडत आहे. कोण पडत आहे? इस्रायलाच्या घराण्यातले लोक देवाच्या दृष्टीस पडत आहे. प्रियांनो, तुमचं आणि माझं घर देव बघत आहे. आणि देव बघत असताना एली याजकासारखं तर नाही ना आपलं घर, किंवा मग हन्नेच्या लेकरासारखं आपलं घर आहे का? दुसरी गोष्ट, थोडस पुढे जर आपण गेलो तर बघा 23व्या अध्यायाचं 21वं वचन, 9वं वचन बघितलं, आता 21वं वचन बघा. त्याने याकोबात अनिती पाहिली नाही, त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाहीत. त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. राजघोष
त्याच्यामध्ये होत आहे. आता हे जे आहे हे बघा, आता वरचे जर वचन वाचलं तर 19व्या वचनामध्ये बालाक नावाचा व्यक्ती दिसतो. थोड्याशा काही गोष्टी ऐतिहासिक आहेत, समजायला कठीण आहेत, परंतु जितक्या सोप्या होतील तेवढ्या मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बालाक हा इस्रायली लोकांना शाप देण्यासाठी बोलावून आणलेला माणूस होता आणि हा बालाक येऊन इस्रायली लोकांवरती वेगवेगळे जादूटोण्याचे प्रयोग म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी करून इस्रायली लोकांना शाप द्यावा म्हणून या बालाकाला बोलवण्यात आलेलं होतं. पण बालाक आल्यानंतर या कुटुंबांकडे किंवा या लोकांकडे बघून बालाक काय म्हणतोय, 21वं वचन, त्याने म्हणजे बालाकाने याकोबात अनीती पाहिली नाही. पहिले देव बघत होता कुटुंबांकडे आणि आता एक देवाला न ओळखणारा व्यक्ती, जो देवाच्या अतिशय विरुद्ध वागणारा व्यक्ती आहे, देवाच्या राज्याच्या बाहेरचा आहे, इस्रायली नाही हा. आणि हा इस्रायली नसताना बालाक ज्या वेळेला इस्रायलाच्या लोकांकडे बघतो त्यावेळेला त्या लोकांकडे बघून तो काय शब्द उच्चारतोय बघा 21व्या वचनात. त्याचे शब्द काय आहे, त्याने याकोबात अनीती पाहिली नाही. म्हणजे त्या घराण्यामध्ये, याकोबाच्या घराण्यामध्ये अनीती बिलकुल नव्हती. नीतिशास्त्र किंवा नीतिसूत्रे हे आपल्याला ठाऊक आहे. नीतिसूत्रे आपण वाचतो आणि नीतिसूत्रे मधल्या गोष्टी आपण आत्मसात करतो. नैतिक गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण शिकत असतो, आत्मसात करत असतो. परंतु बघा, या घराण्याकडे बघितलं असता त्यांच्यामध्ये अनीती बिलकुल दिसून आली नाही. अनीती म्हणजे वाईट वागणं, अनीती म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी अनीती या शब्दामध्ये येऊ शकतात. 100 पेक्षा जास्त गोष्टींची यादी जरी आपण केली तरी ती वाढत जाऊ शकते अनीती या शब्दाच्या मागे. वेळ चोरणं, आळशीपणा करणं, पैशाची अफरातफर करणं, विवाहबाह्य संबंध ठेवणं किंवा कौटुंबिक जीवनामध्ये फसवेगिरी करणं, कितीतरी गोष्टी अनीती या शब्दाखाली येतील आणि ह्या गोष्टी दिसून आल्या नाहीत. जो बालाम आला त्याने ज्या वेळेला या घराण्याकडे बघितलं, या लोकांकडे बघितलं, त्याने अनीती पाहिली नाही. त्यांच्यामध्ये अनीती सुद्धा बिलकुल दिसली नाही. एवढंच नाही तर खालची ओळ बघा, त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाही. क्लेश, त्रास, ज्या वेळेला जखमा होतात त्यावेळेला क्लेश होतात. क्लेश म्हणजे असह्य दुखणं. ज्या वेळेला आपला शारीरिक घाव होतात, शरीरातून रक्त जातं किंवा हाड मोडलं जातं, त्यावेळेला ज्या असह्य वेदना असतात त्या फार भयंकर असतात. कधी कधी हातापायांना वेठ येते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, किंवा कधी कधी अचानक आम्हाला काम करत असताना काच लागणे किंवा एखादा दगड लागणे किंवा एखादी जखम होणे, असह्य वेदना होतात. जणू काय असं वाटतं हे क्लेश कशाला झाले. परंतु या घराण्यामध्ये ते क्लेश सुद्धा दिसले नाही. खालची ओळ बघा, त्यांचा देव परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. हे कोण सांगतोय, जो देवाच्या राज्याच्या बाहेरचा माणूस आहे. तो म्हणतो की ह्यांचा देव यांच्या बरोबर आहे, त्यांच्या बरोबर आहे. प्रियांनो, आज आमच्या घराण्याकडे बघून, आमच्या कुटुंबांकडे बघून लोकांनी अशी साक्ष द्यावी की यांच्यामध्ये क्लेश नाही आहे. लोकांनी आमच्या घराण्याकडे बघून अशी साक्ष द्यावी की यांच्या घराण्यामध्ये अनीती नाही आहे. आमच्या घराण्याकडे बघून लोकांनी अशी साक्ष द्यावी की देव यांच्या बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना बघत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की देव आम्हाला साक्ष देण्यासाठी पण उभं करतो. या ठिकाणी या लोकांबद्दल कोण साक्ष देत आहे, एक जादूगार जो बोलवून आणलेला होता तो या लोकांसमोर साक्ष देत आहे. आणि ही जी साक्ष त्यांची आहे ही साक्ष फार महत्वाची आहे. आता ही साक्ष समजण्यासाठी किंवा या गोष्टींमध्ये अनीती नाही आहे, यांच्या बरोबर देव आहे. प्रियांनो, आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण प्रियांनो, आमच्या घराकडे बघून, आमच्या कुटुंबाकडे बघून त्या लोकांनी ही साक्ष दिली पाहिजे की ह्यांच्या बरोबर देव आहे. कारण ह्या व्यक्तीने बघितलं की इस्रायल घराण्याबरोबर त्यांच्या बरोबर देव आहे. देव परमेश्वर स्वतः त्यांच्या सोबत आहे. असंच एक उदाहरण जुन्या करारात सांगतो, ते आहे अब्रामाचं. अब्रामाची संपत्ती वाढत होती.
आणि अब्रामाची संपत्ती वाढत असताना एक परकीय राजा होता. त्या राजाचं नाव आहे अबिमेलेक. अबिमेलेक राजा आणि त्याचा एक सेनापती आहे, त्याचं नाव आहे पिकोल. अबिमेलेक आणि पिकोल हे दोघं अब्रामाकडे आले आणि अब्रामाची संपत्ती ज्या वेळेला त्यांनी पाहिली, अब्रामाने जे धन मिळवलं किंवा जी बरकत देवाने त्याला दिली ती सगळी त्यांनी पाहिली आणि हात जोडून त्यांनी अब्रामाला सांगितलं, तू आता आमच्या मधून निघून जा. कदाचित तुझं एक मोठं राष्ट्र बनेल आणि ते आमच्यावर उठलं तर आम्ही तुमचे गुलाम होऊन जाऊ. तर तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमच्यातून निघून जा. आणि मग अब्राम त्या राज्यातून निघाला आणि ज्या वेळेला तो दुसऱ्या ठिकाणी गेला, देवाने त्याला विहिरी दिल्या, देवाने त्याची संपत्ती वाढवली, गुरढोरं वाढवली. देवाने अब्रामाला सर्व प्रकारे आशीर्वादित केलं आणि त्याला भेटायला अबिमेलेक आणि पिकोल हे पुन्हा एकदा गेले. आणि ज्या वेळेला त्यांनी अब्रामाला बघितलं आणि त्याची संपत्ती बघितली, त्याची बरकत बघितली, त्यावेळेला ते अवाक झाले. बघा, देव आशीर्वाद देतो ह्या कुटुंबांना, त्या घराण्याला. आणि त्यावेळेला अबिमेलेकाने एक शब्द वापरला की इस्रायलाचा देव परमेश्वर अब्रामा बरोबर आहे. जर आपल्याला पाहिजे तर आपण लिहून घेऊ शकता. ते आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, अध्याय आहे त्याचा 21 आणि वचन आहे 22. उत्पत्ती 21 आणि 22. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी हे वाचतो. 22 वचन. त्या सुमारास असे झाले की अबिमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामाला म्हणाले, जे काही तुम्ही करतात त्या देव तुमच्या बरोबर आहे. हा एक विधर्मी राजा, ख्रिस्ताला न ओळखणारा राजा काय म्हणतोय की जे काही तुम्ही करतात त्याच्या बरोबर, त्या देव तुमच्या बरोबर आहे. आणि इकडे जो आपला मूळ 23 अध्याय गणनाचा, त्यात आपण काय करतोय, काय पाहतोय की देव त्यांच्या बरोबर होता. प्रियांनो, आमच्या घराण्याबरोबर देव आहे. हे कोणी बघायला पाहिजे? जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही त्यांनी बघायला पाहिजे. कारण बघा, इकडं अबिमेलेकाचं उदाहरण बघा, पिकोलचं उदाहरण बघा, किंवा तिकडे जाऊन बालाकाचं उदाहरण बघा. हे तिन्ही लोक बघा, जे देवाच्या विश्वासणाऱ्या लेकराच्या घराकडे बघतात आणि म्हणतात की देव यांच्या बरोबर आहे. प्रियांनो, आज समाजामध्ये तुमची आणि माझी साक्ष काय आहे? तुमची आणि माझी साक्ष काय असेल? की देव यांच्या बरोबर आहे. ही साक्ष आज आपल्या घराण्याची असली पाहिजे, आपल्या कुटुंबाची ही साक्ष असली पाहिजे की जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही त्या लोकांनी सांगावं की देव यांच्या सोबत आहे, देव यांच्या बरोबर आहे. आम्ही जे काम करतो तीच आमची साक्ष बनत असते. जसं लुदियाने वस्त्र विणत होती लुदिया, आणि तीच तिची साक्ष झाली. आणि तिने मग इतरांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणलं आणि इतर लोक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये यायला लागले आणि देवाची मोठी सुवार्ता त्या परिसरामध्ये पसरत गेली. लाउदिकिया आणि त्या परिसरामध्ये देवाचं नाव पसरत गेलं. टबिटा, जिला दुर्कस म्हटलंय, ही टबिटा जी वस्त्र विकत होती, वस्त्र विकणं हा तिचा व्यवसाय होता. आणि टबिटा ज्या वेळेला मरण पावली त्यावेळेला तिचे वस्त्र दाखवण्यात आले की ती येथे आहे. तिला जिवंत करण्यात आलं. परमेश्वराने मोठा चमत्कार केला. परंतु सांगायचं तात्पर्य हे की देव आमच्या सोबत आहे हे लोकांना दिसतं काय? आज हा प्रश्न मनात घ्या की माझ्या घराकडे बघून, माझ्या कुटुंबाकडे बघून देव माझ्या सोबत आहे असं लोकांना दाखवायसाठी नाही, परंतु ते दिसतं का? कारण अब्राम तर लोकांना दाखवण्यासाठी देवाबरोबर चालत नव्हता, किंवा इस्रायलाचे सर्व जे घराणं आहे, याकोबाचं जे घराणं आहे ते तर काही लोकांना दाखवायसाठी देवाबरोबर चालत नव्हतं. प्रियांनो, तुमची आणि माझी घरं ही देवाबरोबर चालावीत आणि देवाबरोबर ज्या वेळेला आम्ही चालू त्यावेळेला त्याची साक्ष सगळ्यांना पटेल. आता तिसरा मुद्दा, या 23व्या अध्यायामध्ये गणनाच्या 22वं वचन बघा. आपण 9वं वचन बघितलं, 21वं वचन बघितलं, आता 22वं वचन बघा. देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, जणू काय रान बैलाचे बळ त्याच्या ठाई आहे. देवाने त्यांना मिस्रातून बाहेर आणलं, याचा अर्थ असा आहे की देव आम्हाला बंधनातून सोडवतो. देव आमच्या कुटुंबांना, देव आमच्या घराण्याला बंधनातून सोडवतो. कारण हे याकोबाचं घराणं होतं जे मिस्राच्या बंधनामध्ये होतं, आणि मिस्राच्या या बंधनामध्ये असताना, मिस्राच्या गुलामगिरीमध्ये असताना देवाने रान बैलाच्या बळाप्रमाणे त्यांना सोडवलं. बघा, लेखकाचे काय काय शब्द मनाला लागणार आहे. देवाचं सामर्थ्य रान बैलाच्या सामर्थ्याप्रमाणे, म्हणजे एक वर्णन
एक समजावं म्हणून, जशी रान बैलाला ताकद असते, त्या कोणाने अडवला जाऊ शकत नाही, तसं इस्रायलाचा जो परमेश्वर आहे, याकोबाच्या या घराण्याला देवाने कसं सोडवलं, किती महान चमत्कार केले, किती मोठं सामर्थ्य देवाने त्यांच्यासाठी प्रगट केलं. फारोच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं. 10 पिढा त्यांच्यावरती आल्या आणि या 10 पिढा ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्यांना समजलं की इस्रायलाचा देव हा काही साधा देव नाही. मोशे ज्या वेळेला फारो समोर गेला, त्याने आपला हात छातीवर ठेवला तेव्हा तो बर्फासारखा कोडी बनला आणि पुन्हा छातीवर ठेवला त्यावेळेला त्याचा कोड निघून गेला. त्याने तांबड्या समुद्रावरती काठी उगारली, तांबड्या समुद्राचं रक्त केलं, पाण्याचं रक्त झालं. त्याच्यानंतर त्याने आपल्या हातातली काठी टाकली आणि त्या काठीचा साप झाला. त्याच्याही जादूगारांनी तेच केलं. तुम्ही वाचून बघा जुन्या करारातल्या या गोष्टी. त्याच्याही जादूगारांनी केलं, पण मोशेच्या काठीने त्यांच्या जादूगारांच्या काठीचे साप गिळून टाकले आणि देव किती सामर्थ्याने भरलेला आहे हे फारोला दाखवून दिलं. प्रियांनो, एक मुद्दा आपल्या लक्षात घ्या की देव आम्हाला बंधनातून सोडवतो. परमेश्वर आमच्या सोबत सर्व काळ राहणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आमच्या सोबत आपली कृपा पुरवणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आज आपलं घर, आपलं कुटुंब एखाद्या बंधनात अडकलं असेल तर घाबरू नका. देव आम्हाला सोडवणारा आहे, देव आमच्या सोबत आहे, हे आपण कदापि विसरू नका. देवाचं वचन 22व्या वचनात म्हणतं, देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्यात खितपत पडू दिलं नाही. त्यांची जी गुलामगिरी होती, जे कष्ट होते ते भयंकर होते आणि त्या कष्टामध्ये देवाने त्यांना पडू दिलं नाही. देवाने त्यांना त्या कष्टातून बाहेर काढलं आणि मी त्यांच्या सोबत आहे हे देवाने त्यांना दाखवलं. प्रियांनो, आज अशी एखादी कौटुंबिक समस्या आपण संघर्ष करत असाल आणि असं वाटत असेल की ही जणू काही गुलामगिरी सारखी समस्या झालेली आहे, काही बंधनं व्यसनाच्या रूपामध्ये काही कुटुंबांमध्ये घुसलेली आहे आणि ही बंधनं जणू काही मिस्राच्या गुलामगिरी सारखी विश्वासणाऱ्यांना गुलाम करू इच्छिते. परंतु प्रियांनो, प्रत्येक प्रकारच्या गुलामगिरीपासून सोडवण्यासाठी देव समर्थ आहे. प्रत्येक प्रकारची बंधनं तोडण्यासाठी देव समर्थ आहे. कदापि मनामध्ये शंका बाळगू नका, आपला देव बंधनं तोडणार आहे. प्रियांनो, आपल्या घराकडे देव बघत असताना देव हेही बघतो, आमच्या कुटुंबाकडे बघत असताना की आम्ही कोणत्या बंधनात आहोत. जर आज आपण एखाद्या बंधनासाठी प्रार्थना करीत असाल, एखाद्या गुलामगिरीची जर कोणा व्यक्तीला सवय असेल, त्या गुलामगिरीमधून सोडवायला केवळ देव समर्थ आहे. पुढील वचन बघा, पुढचा मुद्दा, चौथा मुद्दा आपला 23व्या वचनात आहे. 23व्या अध्यायाचं 23वं वचन, याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत, इस्रायलावर काही चेटकू चालवायचे नाही. यथा काही याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. आता एक गोष्ट थोडीशी विचार करण्यासारखी आहे की लोक ख्रिस्ती होतात, ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ख्रिस्ताचे अनुयायी होतात, प्रभू येशू ख्रिस्त जो सामर्थ्याने भरलेला आहे, परंतु तरीही वेगवेगळ्या मंत्रतंत्र आणि चेटकू विद्येच्या मागे लागतात. आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचे नाही. मग आज होतात का अशा घटना? आजूबाजूला वाचून बघा. आज ऐकण्यात येतात का अशा घटना? आजूबाजूला ऐकून बघा. कितीतरी घरांमध्ये अशा गोष्टी ऐकू येतात. कितीतरी कुटुंब अशा मंत्रतंत्राच्या मागे लागलेली नाकारता येत नाही प्रियांनो. आणि देवाचं वचन म्हणतं की ज्या कुटुंबांकडे देवाचं लक्ष आहे त्या कुटुंबांवरती अशा प्रकारच्या गोष्टी चालणार नाही. लोक विश्वासात येतात, परंतु अजूनही सैतानाच्या बंधनामध्ये किंवा सैतानाच्या गोष्टींना मागे जातात. तर प्रियांनो, हे काही योग्य नाही. साधू सुंदर सिंग यांच्या जीवनातला एक फारच अद्भुत प्रसंग असं म्हणतात की साधू सुंदर सिंग हे आपल्या घरात असताना त्यांनी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याच्या घरच्या लोकांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जेवणामध्ये विष त्यांना दिलं, परंतु ते त्यांना बाधलं नाही. आपल्याला जमलं तर साधू सुंदर सिंगांचं जीवनचरित्र वाचा आणि साधू सुंदर सिंग यांच्या जीवनावर एक पिक्चर तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या उदाहरणाचा उल्लेख घेतलेला आहे. सांगायचं आणि विचार करण्याचं तत्व हे आहे की देव तुमच्या कुटुंबावर कसल्याही प्रकारचे मंत्रतंत्र चालू देणार नाही, कारण की देवाचं लक्ष तुमच्या कुटुंबावरती आहे. कोणी तुम्हाला फसवू नये की तुमच्यावरती मंत्रतंत्र झालेत.
कोणी तुम्हाला फसवू नये. कारण बघा, हे याकोबाचं जे घराणं होतं, त्या घराण्यातून सर्व चिटकी विद्या करणाऱ्यांना मारून टाकण्यात आलेलं होतं, संपून टाकण्यात आलेलं होतं. तरीही काही लोक असं करत होते. प्रियानो, एक नावेमध्ये पाय असणं आणि दुसऱ्या नावेमध्ये पाय ठेवून ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतात आणि वैयक्तिक पाळकीय सेवेतली अशी कितीतरी उदाहरणं मी देखील आपल्याला सांगू शकतो. जसं एक उदाहरण जर पवित्र शास्त्रात पाहिलं तर मार्कुस सुवर्तमान 5वा अध्याय बघा. या ठिकाणी गणेशराचा एक भूतग्रस्त आहे आणि गणेशराच्या प्रांतात प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर हा भूतग्रस्तामध्ये सैन्य होतं आणि त्याला साखळ दंडाने बांधून ठेवण्यात आलेलं होतं. परंतु तेही मग अशक्य झालं होतं आणि या भूतग्रस्ताला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बंधनातून सोडवलं आणि हा भूतग्रस्त मार्काच्या 5व्या अध्यायात वस्त्र पांघरलेला प्रभू येशूच्या पायाजवळ बसलेला असा दिसून आला. विचार करण्याचा आणि सांगण्याचा मुद्दा हाच आहे प्रियांनो, की देव सर्व प्रकारची सैतानाची बंधनं तुमच्या घरावरून तोडतो. म्हणून कोणी तुम्हाला फसवू नये की असल्या प्रकारचं सैतानाचं बंधन तुमच्या वरती आहे, तुमच्या घरावर, कुटुंबावर आहे. आणि कोणी जर अशी प्रॅक्टिस करत असेल तर प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं हे चुकीचं आहे. अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नका. आपण नेहमी गीत गातो की शैतान के गढ़ को तोड़ डालेंगे यीशु के लहू से, सारे जादू तो निटल जाएंगे यीशु के लहू से. प्रियांनो, फक्त आम्हाला ते ऐकायचं किंवा गायचं नाही. बायबल आम्हाला स्पष्टपणे म्हणतं की आमच्या घरावरती ज्या वेळेला देव लक्ष देतो त्यावेळेला ही बंधनं नसतात. शेवटली गोष्ट 24व्या अध्यायात जाऊया. गणना 24, 5 आणि 6 बघा. आता ह्या ठिकाणी फार सुंदर शब्द वापरलेले आहेत. गणना 24, 5 आणि 6. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्रायला, तुझे निवास मंडप किती रमणीय आहेत. बघा, रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदी तीरीच्या बागांसारखे. पहिला आहे रमणीय आहेत, विस्तृत बनासारखे आहेत, नदी तीरीच्या बागांसारखे आहेत, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षासारखे, पाण्याच्या जवळच्या गंधसरू सारखे ते आहेत. गंधसरू म्हणजे ज्या सरू पासून किंवा ज्या सरूच्या झाडापासून गंध येतो, जो सेंट येतो, जो मधुर असा सुवास येतो, तो सुवास जो आहे तो. म्हणजे बघा, देव आमचं घराणं कसं स्थापित करतो, देव आमच्या कुटुंबाला कसं करतो, रमणीय बनवतो. प्रियांनो, आपलं घर, आपलं कुटुंब हे रमणीय आहे. म्हणून या दिवसात आपण घर सुशोभित करता आनंद वाटतो. कारण देवाने आम्हाला राहण्यासाठी फार सुंदर घरं दिलेली आहेत आणि ती घरं ज्या वेळेला आम्ही रमणीय बनवतो, ज्यामध्ये आम्ही रममाण होतो, ज्यामध्ये आम्ही तल्लीन होऊन जातो, ज्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचा आनंद घेतो, अशा घराला ज्या वेळेला आम्ही बघतो, हा देवाचा आशीर्वाद आहे. प्रियांनो, देव आमची घरं, आमची कुटुंब रमणीय बनवतो. देव त्यांना खजुरीच्या विस्तृत बनासारखे करतो. वन म्हणजे एक छोटं वन, छोटासा जंगलासारखा भाग. आणि कसा, जसं खजुरीला विस्तृर्ण म्हणजे फार मोठा वाढलेला असा. आणि कसा, नदी तीरीच्या बागेसारखा. प्रियांनो, आपलं घर कसं आहे, नदी तीरीच्या बागेसारखं आहे. जी बाग नदीच्या किनारी असते ती झाडं हिरवीगार असतात, ती झाडं फळ देणारी असतात. इतर फळांपेक्षा त्या झाडांची फळं फार गोड लागतात. त्या झाडाचे फुलं फार सुंदर असतात आणि त्यांचा सुवास पण फार सुंदर असतो, कारण त्या नदीच्या तीरी लावलेले असतात. जो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला असतो तो धन्य, हे वचन आपल्याला आठवतं. प्रियांनो, आमची घरं देव कशी म्हणतोय, आमची घरं सुवास देणारी आहे, नदी तीरी लावलेल्या बागेसारखी आहे. आमची घरं खजुरीसारखी विस्तृर्ण आहे. एवढंच नव्हे तर आमचं जे घर आहे ते रमणीय ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आनंद रमण्याचा आहे. गंध सरू सारखं आहे. सरूचं झाड जे गंध देतं अशा घरासारखं आहे. प्रियांनो, गृहसनाची आपली सुरुवात आहे. वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण या संपूर्ण सप्ताहभरामध्ये ऐकणार आहोत. घराबद्दल, कुटुंबाबद्दल आपण सगळं ऐकणार आहोत. परंतु आज सायंकाळी गृहसनाची ही पहिली सभा आपली होत असताना आपल्या सगळ्यांना मी एक प्रोत्साहन देऊ इच्छितो. आपल्या सगळ्यांना गृहसनाच्या या पहिल्या सभेमध्ये इस्रायल याकोब घराणं, जे याकोबाचं घराणं होतं, त्या घराण्यावरून हेच सांगू इच्छितो की देव आमच्या घराण्याकडे बघतो आणि या गणनाच्या 23व्या अध्यायाप्रमाणे देव आमच्या
घराण्याकडे पाहतो, देवाची दृष्टी आमच्या घराण्याकडे आहे. एलीच्या घराण्याकडे देवाची दृष्टी होती, एल्कानाच्या घराण्याकडे देवाची दृष्टी होती आणि देवाची दृष्टी आमच्याही घराण्याकडे आहे. प्रियांनो, आमच्या घराकडे, आमच्या कुटुंबाकडे देव बघतो. एलीच्या कुटुंबाकडे बघून देव नाराज झाला, परंतु एल्कानाच्या कुटुंबाकडे म्हणजे शमूएलाकडे बघून देवाला आनंद मिळाला. प्रियांनो, आज आमच्या घराकडे बघून देवाला आनंद मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला बालाकाने आमच्या कुटुंबांकडे पाहिलं, याकोबाच्या घराण्याकडे पाहिलं, त्यावेळेला बालाकाला असं दिसून आलं की देव यांच्या बरोबर आहे. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या घराकडे बघून लोकांना हे वाटलं पाहिजे की देव यांच्या बरोबर आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली की आमच्या कुटुंबांना देव बंधनातून सोडवतो. आज कोणतंही बंधन असो, प्रत्येक बंधनातून देव सोडवायला समर्थ आहे. चौथी गोष्ट आपण पाहिली की देव आमचं संरक्षण करणार आहे. कसल्याही प्रकारचे मंत्रतंत्र चालणार नाही, सैतानाची कोणतीही शक्ती कुयुक्ती आमच्या घरावर चालणार नाही. आणि पाचवी गोष्ट आम्ही पाहिली की देव आमचं घर सुंदर बनवतो, बनासारखं बनवतो, सुवास देणाऱ्या गंधसरू सारखं देव आमचं घर बनवतो, खजुरीच्या बागेसारखं देव आमचं घर बनवतो. प्रियांनो, होम फेस्टिवल आपला सुरू झालेला आहे, गृहसण आपला सुरू झालेला आहे. आपल्या गृहाला देवाच्या हातामध्ये समर्पित करा, आपल्या कुटुंबाला देवाच्या हातामध्ये समर्पित करा आणि बघा देव आपल्या कुटुंबाला किती मोठ्या आशीर्वादाने भरून टाकेल. हे छोटंसं वचन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. पुढे आपण जात असताना, पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना आलेल्या वचनासाठी करूया व वचनानुसार पुढे जाण्यासाठी करूया. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे आहेत. आपल्याला विनंती करतो आपण प्रार्थना करावी आणि प्रार्थना झाल्यानंतर मी पुढील सूचना देतो. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी देवबापा, आजच्या या गृहसणाच्या पहिल्या सभेमध्ये तुझ्या वचनाची उपस्थिती आम्हाला तू दिलीस आणि आमच्या प्रियजनांना, SHS अधिकारी आणि तुझे दास आणि तुझ्या सर्व सभासदांची उपस्थिती गौरव देवबापा, तू तुझ्या गौरवासाठी या गृहसणाच्या दिवसामध्ये तू करणार आहेस. म्हणून आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या प्रत्येकाची तू भेट घेतलीस. इस्रायलाच्या घराण्याविषयी आम्ही पाहिलं की ते कराराचे लोक होते आणि गौरव देवबापा त्यांच्याबरोबर तू करार केला आणि त्यांना आपलंसं केलं. तुझ्या वचनामधून तुझे दास रेव्हरंड अनुपाळ यांच्याद्वारे तू आमच्याशी बोललास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या पित्या परमेश्वर हा समय आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. उद्याची देखील दुधळ्या शिवार चर्चच्या विभागामध्ये, शिवारामध्ये जी मीटिंग होणार आहे ती देखील आशीर्वादित कर. तुझे दास डॉक्टर रेव्हरंड पाळक यांना देखील तू सहाय्य कर आणि या सर्वांच्याद्वारे तुझं गौरव होते. आम्ही सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आपण आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्गणी घेणार आहोत आणि या सायंकाळी वर्गणी घेण्यासाठी आपण गीत जे गाणार आहोत ते सन्माननीय मार्था अक्का सुतार, जुलियाना अक्का गायकवाड आणि त्यांचा जो समूह आहे महिला मंडळाचा, कृपा करून आपण पुढे या, गीत गायन करा आणि हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करू. प्रिय
मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाट दीन तो आदि अंत आहे हृदयानंदाचा वाहे तो आदि अंत आहे हृदयानंदाचा झरा आहे दुःख येता क्षणी अश्रुपुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार आहे दुःख येता क्षणी अश्रुपुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार आहे माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती क्लेश संकट हरण दग्धता उपोषण ख्रिस्ता संगे प्राप्ती क्लेश संकट हरण दग्धता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती माझा येशू मला प्रिय फार या जीवनात तोच आधार माझा येशू मला प्रिय फार या जीवनात तोच आधार आपली विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार आपली विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार आपली विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार तो कधी न मला सोडणार तो कधी न मला सोडणार धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी प्रभुदेवा तुमची गीत गायनाची सेवा अशीच आशीर्वादित करो. मी खरोखर मनापासून गृहसनाच्या पहिल्या मीटिंगला ते बाप्पांनी मला त्या ठिकाणी उपस्थित केलं याबद्दल मी परमेश्वराचे पण आभार मानते आणि तुम्ही सर्वांनी माझं होतं व्हायलं माझ्यासाठी प्रार्थना केली याबद्दल मी तुमचे मनापासून उपकार मानते आणि खरोखर हे गाणं अतिशय सुंदर असं होतं तो कधीच आपल्याला सोडत नाही असं आपला जीवन आहे या दानार्पणासाठी सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर आहेत. मी आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी जमलेल्या या परिसरातल्या आजच्या सोमवारच्या या सभेसाठी प्रभूला धन्यवाद देत या प्रिय परिवारांसाठी प्रभूकडे आपण प्रार्थना करावी. सोबतच आणलेलं हे जे दानार्पण आहे यावर देखील आशीर्वाद मागावा. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान आमच्या पवित्र परमेश्वर देव बापा, आजच्या या रात्रीच्या समयाबद्दल आम्ही तुला लाखो लाख धन्यवाद देतो, कारण तू मंडळीच्या जीवनामध्ये तुझ्या सर्व प्रकारच्या स्वर्गीय योजना पूर्ण करणारा परमेश्वर आहेस. त्याचाच एक भाग म्हणून आज एसी चर्च नंदुरबार या मंडळीमध्ये या तुझ्या लोकांमध्ये आजपासून गृहसनाला प्रारंभ झालेला आहे. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याच्या नावाने आज तुझ्या दासांसह उपस्थित प्रतिष्ठित मंडळीसह आजपासून या गृहसनाला मंडळीमध्ये प्रारंभ झालेला असताना आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण प्रत्येक कुटुंबासंदर्भात तुझ्या विशिष्ट प्रकारच्या योजना आहेत आणि या जगामध्ये तुझं सेवा कार्य करून घेण्यासाठी
तू अनेक प्रकारच्या कुटुंबाचा उपयोग करून घेतोस. पवित्र शास्त्र बायबलमध्ये उत्पत्तीपासून सर्व प्रकारच्या देवबापा तुझ्या घराण्याचा तू उल्लेख केलेला आहे आणि अनेक देवबापा घराण्यांनी तुझ्या आज्ञेचं पालन केलं, तुझ्या इच्छेला मान दिला आणि तू त्यांच्या जीवनामधून तुझ्या योजना या जगामध्ये पूर्ण नेल्यास, पूर्ण करीत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज या सायंकाळी तुझे दास रेव्हरंड अनुपळवी यांच्याद्वारे तुझं वचन स्पष्टपणे आमच्याकडे आलेलं असताना देवबापा तू मनुष्याची अंतकरण जाणणारा तू परमेश्वर आहेस. केवळ अंतकरण पाहत नाहीस, तू आमचे आचार विचार, आमचं बसणं उठणं सर्व काही जाणणारा परमेश्वर देवबापा आहेस. स्तोत्र करता 139 मध्ये यामध्ये तुझं वर्णन आहे. तू सर्व साक्षी सर्वज्ञ परमेश्वर आहे आणि म्हणून देवबापा येणाऱ्या दिवसामध्ये तुझं भय धरून आम्ही जे आई बाप आहोत, आम्ही जे पती पत्नी आहोत, जे सुंदर लेकरं कुटुंब तू आम्हाला दिलेले आहेस, या सर्वांचे देवबापा आमच्या परीनं आम्ही योग्य प्रकारे आध्यात्मिक काळजी घेऊन तुझ्या पवित्र वचनांमध्ये आमच्या कुटुंबाची रचना करून एक सक्षम आध्यात्मिक परिवार मंडळीमध्ये बनवावं आणि या कुटुंबाची रचना तुझ्यामध्ये करत असताना देवबापा या संपूर्ण कुटुंबाच्या द्वारे तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही यशया याच्या 39 अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवबापा जेव्हा हिजकिया राजा आजारी होता, त्याची तब्येत विचारण्यासाठी, ख्याली खुशाली विचारण्यासाठी जे दूत आले होते बाबेलवरून, देवबापा हिजकिया राजानं सर्व काही त्यांना भांडार दाखवलं, आपलं वैभव दाखवलं आणि त्याच वेळेला यशयाच्या द्वारे तू त्या हिजकिया राजाला एक प्रश्न केला की त्यांनी तुझ्या घरामध्ये काय काय पाहिलं. आणि देवबापा तो म्हणतो की माझं सर्व काय मी त्यांना दाखवलं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी देवबापा, एवढा सन्मान, एवढी प्रतिष्ठा, एवढं संपत्ती, एवढं राजपद त्या राजा दिलेलं असताना त्या विदेशी लोकांपुढे त्यांनी तुझं गौरव केलं नाही. त्या क्षणी देवबापा तू त्याच्या संपूर्ण राजपदाचा नाश केला, धन दौलत नेलं आणि सर्व काही प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे घेऊन आणलं. आज तोच प्रश्न माझ्या सहित आमच्या सर्व कुटुंबियांना तू विचारत आहे. या परिसरामध्ये राहणारे देवबापा जे आज या मीटिंग मध्ये जोडले गेलेले आहेत सर्व विभागीय देवबापा, आम्ही त्यांची आठवण करतो आणि जसा प्रश्न विचारला आहे या शास्त्र भागाला अनुसरून की देवबापा तू माझ्या घरामध्ये आज काय पाहत आहे आणि म्हणून देवबापा त्याचं उत्तर देण्याची तयारी या जीवनामध्ये तू आम्हा प्रत्येकाची होऊ दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. जे कुटुंब, जे परिवार तुझं वेळ धरून जीवन जगत आहे त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि आज प्रकारे देवबापा मंडळाच्या जीवनाकडून नेहमी तुझं गौरव दे, कारण मंडळी एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा चालक मालक तू आहे. म्हणून आम्ही देवबापा तुला धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही आज या हॉस्टेलसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत देवबापा या मुलींचा हॉस्टेलचा सर्व प्रकारे सांभाळ केलेला आहे. त्यांची देवबापा सर्व प्रकारे काळजी घेत असताना एक माता म्हणून आमच्या प्रिय माता अक्का देवबापा त्यांचं तू विशेष प्रकारे आजपर्यंत सहाय्य केलंस. या उतार वयामध्ये देवबापा तुझी सेवा ते करीत आहे आणि देवबापा असंख्य हजारो लाखो मुलींना त्यांनी घडवलेलं असताना आमची प्रार्थना या तुझ्या दासीला लागणारी कृपा तू दे, आरोग्य दे आणि मंडळीमध्ये आणि या हॉस्टेलमध्ये तुझी सेवा करत असताना देवबापा त्यांच्या जीवनातून जसं आज पण तुझं गौरव केलं, पुढे देवबापा तू गौरवले जावा अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच त्यांच्यावर आमच्या बहिणी देवबापा त्यांना मदत करीत आहे, सपोर्ट करीत आहे या सेवेमध्ये बोर्डिंगच्या, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. या प्रत्येक बहिणीची सेवा या हॉस्टेलमधील तू आशीर्वादित कर, लागणारी कृपा दे. ज्या मुली आहेत त्यांना सामान्य दिले आहे, तुझ्यामध्ये त्यांची जडणघडण होत असताना त्या लेकरांना देवबापा तुझी ओळख या दिवसामध्ये होऊ दे आणि या प्रत्येक मुलींचा तू सांभाळ करावा अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच देवबापा जे आमचे कुटुंब परिवार आज या पहिल्या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहे त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. याच प्रकारे आम्ही एकत्र येऊन तुझं गौरव करावं आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद द्यावा अशी दयाळ कृपा तू आम्हा प्रत्येकाला होऊ दे. म्हणून आजच्या गृहस्थळाच्या मिटिंगाबद्दल आम्ही आभार मानतो. येणाऱ्या मिटिंगा सर्व तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. त्या सर्व तू आशीर्वादित कर, कारण गृह सण आहे. त्या सणाचा आनंद घेण्यासाठी आमच्या मनाची, आमच्या जीवनाची तू नव्याने तयारी कर आणि या सणाच्या द्वारे दे बापा तुझं गौरव दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. ज्या प्रियजनांनी मोठ्या उत्स्फूर्त मनाने हे दान तुला अर्पण केलेलं आहे त्या बापा, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव दे. या सर्व कार्यक्रमांची धुरावात असताना मंडळीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर
राजेश वसावे, सर्व आदरणीय पंचमंडळ आहेत, रेवणट अनुपवी आहेत, पाळक वर्ग आहेत, या सर्व तुझ्या प्रिय दासांना लागणारी कृपा तू दे आणि त्यांच्या जीवनाकडून मंडळीच्या माध्यमातून तुझं गौरव दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या सर्व तुझ्या दासांना तू आज एक नवीन आशीर्वाद तू दे. या रात्रीच्या समयी आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही सोपून देतो. रात्रभर तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर. लागणारी कृपा दे, शांत सुखाची गोड झोप लागू दे. यदा कदाचित तुझं येणं झालं प्रभू, दयेने कृपेने तू आम्हा सर्वांची आठवण ठेव. तुझी इच्छा असल्यास उद्याचा दिवस तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाला दे. आमचं तन, मन आणि धन आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो. आमेन. या कुटुंबाच्या समवेतच मंडळी आपणालाही विनंती करतो, आपल्या जागेवर आपण उभं राहा. आपण सर्व मिळून प्रभूची प्रार्थना म्हणू व आपल्या सगळ्यांसाठी प्रभूचा आशीर्वाद. सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आहेत, ते प्रभूचा आशीर्वाद आपल्यासाठी मागतील. तत्पूर्वी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला मागते आणि तसेच आमच्या आणि आम्हाला सत्तेत वाढवतोस, तर आम्हाला कारण ही राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपलं तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या गृह सणाच्या निमित्ताने या पहिल्या सभेमध्ये जमलेल्या सर्व मंडळी लहान थोरांबरोबर, या चर्च कंपाऊंड आणि या भोवताली राहणाऱ्या या सर्व ख्रिस्ती कुटुंबांबरोबर, या हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनींबरोबर, सर्व स्टाफ बरोबर, आमच्या येशू चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. आपण सर्व एका सुरात या रात्री ईश्वरात गीत गायन करू. या रात्री ईश्वरा, तू मजला सामा, आयुष्यभर राखीतो दयाव प्रतिमा. आमीन. कृपया सगळ्यांना विनंती, आपल्या जागेवर आपण थोड्या वेळासाठी बसा. प्रकाश देवी गगनात तारे, आम्ही प्रकाशू जगी सारे. मधुर स्वरे गाती पाखरे, येशूची स्तुती गाऊ सारे. प्रकाश जेव्हा रवी वचची, अंधकार नाहीसा होई. प्रकाश जेव्हा रवी वचची, अंधकार नाहीसा होई. नाही संकरू भाग्य तारे, गजू येशू नाव जगात. नाही संकरू अंधकार, गजू येशू नाव जगात. प्रकाश देती गगनात सारे, आम्ही प्रकाशू जगी सारे. मधुर स्वरे गाती पाखरे, येशूची स्तुती गाऊ सारे. येशूची स्तुती गाऊ सारे. येशूची स्तुती गाऊ सारे. तुझे वचन माझ्या वागातल्या देवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. स्तोत्र 119-105. धन्यवाद. उद्यासाठी सूचना आहे. उद्या मंगळवार दिनांक 28/11
सायंकाळी 7 वाजता दुधाळ्याची शिवार या ठिकाणी पास्टर राजू मार्गे हे चालकपण करतील आणि वचनाची सेवा रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे करतील. ह्या परिसराच्या वतीने आपल्या सगळ्यांसाठी फराळाची व्यवस्था आहे. तर फराळ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. इकडे लक्ष द्या. बुधवारची जी आपली सभा आहे जी शारोन कॅम्पस मध्ये, परंतु पाऊस असल्यामुळे आपण ती फ्रँकलिन चर्च, बुधवारची सभा जी आहे ती फ्रँकलिन चर्च मध्ये होईल. पाऊस असल्यामुळे बुधवारची सभा फ्रँकलिन चर्च मध्ये होईल. शारोन ज्या विभागातली होती ती फ्रँकलिन विभागात होईल. प्रार्थना करू. दयाळू प्रभू, आमच्या समोर आमचा मोठा आदर करून सुंदरसा फराळ दिलेला आहे. या फराळावर आशीर्वाद पाठवी व या परिसरातल्या कुटुंबांच्या समवेत गृहसणाचा हा आनंद आम्ही करीत असताना आमचं गोड तोंड करण्यासाठी दे बापा आमच्या समोर हे दिलेलं आहे. या फराळावर आशीर्वाद पाठव. खाऊन आम्हास तृप्त कर व प्रीतीच्या बंधनात आम्हास वाढील. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो आहे.